रूल्स ऑफ इंटिग्रेशन मध्ये पहा, इफ एफ ऑफ एक्स अँड जी ऑफ एक्स हे कोणतेही दोन फंक्शन असतील पण एक्सचे असतील अलॉंग विथ इंटेग्रेबल फंक्शन. इंटेग्रेबल फंक्शन कशाला म्हणायचं की ज्या फंक्शनचं इंटेग्रल तुम्ही फाइंड आउट करू शकता किंवा ज्या फंक्शनचं इंटिग्रेशन फाइंड आउट करू शकता त्या फंक्शनला म्हणायचं इंटेग्रेबल फंक्शन. आणि ते दोन्हीच्या दोन्ही फंक्शन्स हे एक्सच्या व्हेरिएबलमध्येच असायला पाहिजे. ओके, देअरफॉर आणि जर ते एक्सच्या व्हेरिएबल मध्ये असतील तरच आपण त्याला इंटिग्रेटसुद्धा एक्सच्या व्हेरिएबल सोबतच करणार आहे. म्हणून देअरफॉर व्हॉट वी राईट हिअर, इंटेग्रल ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू, तर जसं आपण डेरिव्हेटिव्हमध्ये सांगितलं होतं की सम जर असेल तर आपण प्रत्येक फंक्शनला डेरिव्हेटिव्ह सेपरेट करत होतो, सेम त्याच टाईपमध्ये या ठिकाणी जर समजा दोन वेगवेगळे फंक्शन असतील आणि मध्ये सम किंवा बेरीज असेल तर आपण त्या दोघांना इंटेग्रलसुद्धा सेपरेट करणार आहे. जस्ट एक्झाम्पल समोर जर घ्यायचं असेल तर पहा, मी दोघांनाही इंटेग्रल सेपरेट करतो. एफ ऑफ एक्सला सुद्धा इंटेग्रल सेपरेट केलेलं आहे आणि तसंच मी जी ऑफ एक्सला सुद्धा इंटेग्रल सेपरेट करतो. इट इज इंटेग्रल ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स. ओके, काय लिहिलं, इंटेग्रल ऑफ एफ ऑफ एक्स प्लस जी ऑफ एक्स इंटू डी एक्स इज इक्वल्स टू इंटेग्रल ऑफ एफ ऑफ एक्स प्लस इंटेग्रल ऑफ जी ऑफ एक्स या टाईपमध्ये. मग जर आता समजा आपण या दोन फंक्शनची ॲडिशन जर घेतली तर जर तुम्हाला कोणतेही दोन फंक्शनची ॲडिशन दिसेल पण हे दोन्ही फंक्शन हे इंटेग्रेबल असायला पाहिजे, म्हणजे त्यांचं काहीतरी इंटेग्रल एक्झिस्ट व्हायला पाहिजे. एक्झिस्ट व्हायला पाहिजे म्हणजे ते व्हॅलिड फॉर्म्युले किंवा व्हॅलिड फंक्शनच असायला पाहिजे इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये, तरच तुम्ही त्या दोघांना इंटेग्रल सेपरेट करू शकता. अदरवाईज इंटेग्रल सेपरेट होणार नाही आणि इंटेग्रल पण एक्झिस्ट होणार नाही आहेत. ओके, जर एक्झाम्पल द्यायचं असेल तर लेटस सपोज मी एक एक्झाम्पल घेतो. इट इज एक्स स्क्वेअर प्लस 1 अपॉन रूट एक्स. दिस इज द वन एक्झाम्पल. ओके, इंटू डी एक्स. मग आता हे जे आलेलं आहे एक्झाम्पल असं आहे की यामध्ये दोन फंक्शनची ॲडिशन आहे आणि मग याचं इंटेग्रल कसं कॅल्क्युलेट करणार ते महत्त्वाचं आहे. की इंटेग्रल कॅल्क्युलेट करण्यासाठी आता सांगितले की दोघांची इंटेग्रल कॅल्क्युलेट करता येतात का. यस, तुम्ही जर ऑब्झर्व केला तर हा आपल्याकडे स्टँडर्ड फॉर्म्युला आहेच. या टाईपमध्ये एक्स एस टू द पॉवर यांचं इंटेग्रल सगळ्यांना सांगितलेलंच आहे. त्यानंतर 1 अपॉन रूट एक्सचं सुद्धा इंटेग्रल माहिती आहे. 1 अपॉन रूट एक्स हे पण स्टँडर्ड फंक्शन आहे इंटेग्रलमध्ये. म्हणजे आता समोर काय करायचं, यांचं जर इंटेग्रल लिहायचं असेल तर मी दोघांनाही इंटेग्रल सेपरेट करतो. मग दोघांना इंटेग्रल जर सेपरेट केलं आपण तर ते असं होईल इंटेग्रल ऑफ एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स प्लस इट इज इंटेग्रल ऑफ 1 अपॉन रूट एक्स इंटू डी एक्स असं होईल. ओके, मग आता तुम्ही ऑब्झर्व करा की हा आपल्याला फॉर्म्युलासारखा दिसतो का, तर आपल्याकडे इंटिग्रेशन चॅप्टरमध्ये हे दोन्ही फॉर्म्युला आहेत. पहिला एक फॉर्म्युला सांगतो मी, तो याच्याशी मिळता जुळता आहे. इट इज एक्स एस टू द पॉवर एन, हा पॉवर फंक्शन असतो आणि पॉवर फंक्शनचं इंटेग्रल आपण असं लिहितो एक्स एस टू द पॉवर एन प्लस 1 डिवायडेड बाय एन प्लस 1 प्लस सी. ओके, आणि दुसरा जो राहिला तो आलेला असतो 1 अपॉन रूट एक्स. तर व्हॉट इज 1 अपॉन रूट एक्स, हे सुद्धा स्टँडर्ड फंक्शन आहे. 1 अपॉन रूट एक्सचं इंटेग्रल आपल्याला माहिती आहे किती येतं, 2 टाइम्स रूट एक्स प्लस सी. ओके, तर आता या ठिकाणी मला फक्त इंटेग्रल लिहायचं. तर इंटेग्रल लिहिताना मी काय करतो, एक्स स्क्वेअरचं इंटेग्रल लिहितो. एक्स स्क्वेअरला अप्लाय करतो पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला. एनची जागा कितीने 2 ने घेतलेली आहे, म्हणजे इकडे काय होईल एक्स एस टू द पॉवर 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 प्लस 1 अपॉन रूट एक्सचं इंटेग्रल माहीतच आहे किती, 2 टाइम्स रूट एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल दोनदा नाही लिहायचे, याचा एकदा असं 2 वेळेस नाही लिहायचे. त्या दोन्ही मिळून कंबाईन एकच कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल तुम्हाला लिहायचं आहे, दॅट इज प्लस सी. अँड दिस इज नथिंग बट द एक्स एस टू द पॉवर 3 अपॉन 3 प्लस 2 टाइम्स रूट एक्स प्लस सी. दिस इज अवर रिक्वायर्ड सोल्युशन. अशा टाईपमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व करायचे आहेत. जर ॲडिशन असेल दोन फंक्शनची तर तुम्ही त्याला असं इंटिग्रेट करू शकता. तर अजून एखादं एक्झाम्पल्स देतो मी. सेक स्क्वेअर एक्स प्लस एक्स एस टू द पॉवर एन इंटू डी एक्स. दोन्ही इंटेग्रेबल फंक्शन्स आहेत का, म्हणजे इंटेग्रलच्या साईनमध्ये सापडतात का. दोघांची ॲडिशन आहे, म्हणजेच फर्स्ट ऑफ ऑल आपलं पहिलं काम काय असणार, दोघांनाही इंटेग्रल सेपरेट करा. म्हणजे इंटेग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस इंटेग्रल ऑफ एक्स एस टू द पॉवर एन इंटू डी एक्स असं मी इंटेग्रल सेपरेट केलं. तर परत एकदा इंटेग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स किती, कोणाचा डेरिव्हेटिव्ह येतो, तो डेरिव्हेटिव्ह आलेला आहे टॅन एक्सचा, म्हणून मी लिहितो इट इज टॅन एक्स. ओके, इंटेग्रल ऑफ सेक स्क्वेअर एक्स इज टॅन एक्स प्लस एक्स एस टू द पॉवर एनचं इंटेग्रल बेसिक फॉर्म्युला आहे तो इट इज एक्स एस टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. म्हणजे ॲडिशन असेल दोन इंटिग्रेबल फंक्शनची तर हाऊ टू इंटिग्रेट वगैरे तुमच्या लक्षात आलं असेल आता या टाईपमध्ये. ओके, तर सेकंड प्रॉपर्टी जी सेकंड प्रॉपर्टी आलेली आहे दॅट प्रॉपर्टी इज एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स. मग एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स दोघांनाही तुम्ही इंटेग्रल सेपरेट करा. इंटेग्रल जर आपण सेपरेट केले समजा तर इट इज इंटेग्रल ऑफ
एफ ऑफ एक्स मायनस जी ऑफ एक्स, अगेन इट इज इंटेग्रल ऑफ जी ऑफ एक्स डी एक्स. नो डाऊट, बिकॉज एफ अँड जी आर द इंटेग्रेबल फंक्शन्स. मग दोघांनाही आपण, मध्ये सबट्रॅक्शन आहे, सबट्रॅक्शन आहे म्हणून आपण काय करतो, दोघांनाही हे इंटेग्रलचं साईन सेपरेट करतो. दोघांना इंटेग्रलचं साईन सेपरेट केलं तर त्याचा आन्सर्स तुम्हाला असं दिसेल. ओके, दिस इज द फंक्शन दॅट इज नंबर 3 के इंटू एफ ऑफ एक्स. के म्हणजेच काय, के इज नथिंग बट द कॉन्स्टंट हियर. ओके, हा के एनी कॉन्स्टंट जर असेल किंवा तो रिअल नंबर असेल. नाव प्रॉपर्टी नंबर 3, इंटेग्रल ऑफ के इंटू एफ ऑफ एक्स. के इज कॉन्स्टंट, एफ ऑफ एक्स इज फंक्शन बट इट इज इंटेग्रेबल फंक्शन. मग इंटेग्रेबल फंक्शन्स आहे म्हणून के जर कॉन्स्टंट असेल तर नेहमी करता लक्षात ठेवा ती एखादी संख्या असेल, ती काय करायची, इंटेग्रलच्या बाहेर घ्यायची आणि नंतर फक्त तुम्हाला फंक्शनला इंटिग्रेट करायचं आहे. ओके, अशा टाईपमध्ये किंवा अशा पद्धतीने इज इंटेग्रल ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. के जो असतो तो बाहेर घ्या आणि त्याला इंटिग्रेट करा. ओके, सबट्रॅक्शनमध्ये सुद्धा जसं आपण ॲडिशनमध्ये एक्झाम्पल दिलं सेम टाईपमध्ये सबट्रॅक्शन होईल. आता एखादं एक्झाम्पल याचं घेऊ, के इंटू एफ ऑफ एक्ससाठी. लक्ष द्या, इट इज इंटेग्रल ऑफ 2 टाइम्स एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. ओके, आता हा जो 2 आलेला आहे हा 2 या केचं काम करतो आहे, बिकॉज दिस के इज कॉन्स्टंट. तसा हा 2 सुद्धा कॉन्स्टंट आलेला आहे. मग फक्त फंक्शन कोण आहे, एक्स स्क्वेअर. तर अशा वेळेस काय करायचं, हा 2 जो असतो या 2ला इंटिग्रेट नाही करायचं, तो इंटेग्रलच्या बाहेर घ्यायचा. म्हणजे 2 इंटू इंटेग्रल ऑफ एक्स स्क्वेअर. एक्स स्क्वेअरचं इंटेग्रल, तर एक्स स्क्वेअरचं इंटेग्रल लिहिण्यासाठी हे पॉवर फंक्शन आहे. पॉवर फंक्शनचं इंटेग्रलचा फॉर्म्युला एक्सेस टू द पॉवर एन असतो. तर एक्सेस टू द पॉवर एन किती, दिस इज एक्सेस टू द पॉवर एन प्लस 1 अपॉन एन प्लस 1. या ठिकाणी एन नसून या ठिकाणी 2 आलेले आहेत म्हणून काय करायचं, एक्सेस टू 2 टाइम्स हे असंच एक्सेस टू द पॉवर 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1 प्लस कॉन्स्टंट. आता 2 प्लस 1 किती, इट इज एक्सेस टू द पॉवर 3 अपॉन 3 प्लस सी. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. म्हणजे इन शॉर्ट काय सांगायचं, या कॉन्स्टंटला इंटिग्रेट करायची गरज नाही जर तो एखाद्या फंक्शनसोबत आला तर. ओके, अँड दिस इज द डेरिव्हेटिव्ह इंटिग्रल ऑफ कॉन्स्टंट फंक्शन. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल क्वेश्चन या प्रकारे असतो, फाइंड द इंटेग्रल्स ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स किंवा इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, किंवा त्या जो व्हेरिएबल असेल त्यासोबत तुम्ही इंटिग्रेट करू शकता. ओके, तर काही बेसिक एक्झाम्पल्स आलेले आहेत, जे बेसिक फॉर्म्युले किंवा बेसिक आपण डेफिनेशन्स वगैरे घेतले त्यावर सगळेचे सगळे डिपेंड असतील. त्यानंतर आपण थोडे हायर एक्झाम्पल्स वगैरे पण घेऊ. बिफोर दॅट फर्स्ट एक्झाम्पल, एकदा बेसिक कॉन्सेप्ट तुमच्या लक्षात आल्यानंतर मग हायर एक्झाम्पलच्याकडे सुद्धा जाऊ. ओके, फर्स्ट ऑफ ऑल फर्स्ट एक्झाम्पल हे तुम्हाला दिलेलं आहे, दॅट इज एक्सेस टू द पॉवर 7. आता या एक्सेस टू द पॉवर 7ला आपण इंटिग्रेट करणार आहे. मग कोणतंही जे फंक्शन किंवा कोणतंही प्रॉब्लेम असो इंटिग्रेशन या चॅप्टरमध्ये, त्याला आपण डिनोट करतो कॅपिटल आय या लेटरनं. ओके, म्हणजे जे समोरचं इंटिग्रल असणार आहे ते. आणि इंटिग्रेट कोणासोबत करायचं, ज्या व्हेरिएबलमध्ये फंक्शन असेल त्याच व्हेरिएबलसोबत इंटिग्रेट करायचं. म्हणजेच आता एक्सेस टू द पॉवर 7 हे एक्स या व्हेरिएबलमधलं फंक्शन झालं, म्हणून मी जे हे फंक्शन आहे या फंक्शनला इंटिग्रेट करतो विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजे मी इथे डी एक्स लिहितो. हां, जर हे फंक्शन टीमध्ये असतं तर मला या ठिकाणी डी टी लिहावं लागलं असतं, कारण ज्या व्हेरिएबलमध्ये फंक्शन असतं त्याच व्हेरिएबलसोबत तुम्हाला इंटिग्रेट करायचं. समजा इथं थिटावाला फंक्शन असतं तर मी याला इंटिग्रेट केलं असतं विथ रिस्पेक्ट टू थिटा. ओके, तर मग आता काय करूया आपण की आय इज इक्वल्स टू इंटेग्रल ऑफ एक्सेस टू द पॉवर 7 इंटू डी एक्स. तर या फंक्शनला तुम्हाला आयडेंटिफाय करायचं की इंटिग्रलच्या बेसिक फॉर्म्युल्यामध्ये हे कोणत्या फंक्शनसारखं फंक्शन दिसतंय तुम्हाला, किंवा मग त्याला ओळखायचं. एकदा ओळखल्यानंतर आपण त्याला इंटिग्रेट करू. मग फर्स्ट ऑफ ऑल एक्सेस टू द पॉवर 7 हे पॉवर फंक्शनसारखं दिसतं, जो की फॉर्म्युला आपण असा सांगितला, एक्सेस टू द पॉवर एन इंटू डी एक्स. समोर गेला तर काय होतो, त्याची पॉवर 1ने वाढते. मग आपण या ठिकाणी त्याला इंटिग्रेट करू शकतो ते अशा पद्धतीने. काय होईल इंटिग्रल ऑफ दिस, आणि इंटिग्रेट केल्यानंतर समोर हे सिम्बॉल आणि डी एक्स लिहायचा नाही. म्हणजेच काय, एक्सेस टू द पॉवर 7 प्लस 1 डिवायडेड बाय 7 प्लस 1. ओके, प्लस हेही सांगितलं होतं की हा कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रल लिहायचाच. ओके, तर एक्सेस टू द पॉवर 7 प्लस 1 अपॉन 7 प्लस 1 प्लस सी. तर एक्सेस टू द पॉवर 7 प्लस 1 किती होतात, एक्सेस टू द पॉवर 8 डिवायडेड बाय 8 प्लस सी. ओके, हा होता बेसिक फॉर्म्युला. तर परत एकदा एक्झाम्पल नंबर 2 मध्ये परत त्याला जेही दिलेलं फंक्शन त्याला आयने डिनोट करा पूर्ण इंटिग्रलला. इंटिग्रेट करतोय आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स, म्हणजेच काय करायचं, त्याचं सिम्बॉल सोबत असं इंटिग्रल घ्यायचं, इंटिग्रल ऑफ एक्सेस टू द पॉवर -13 इंटू टी एक्स. मी आत्ताच फॉर्म्युला एक्सप्लेन केला, कारण हेही पॉवर फंक्शनच आहे. पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला काय सांगत होता आपल्याला, इट इज इंटिग्रल ऑफ एक्सेस टू द पॉवर एन इज
एक्स टू द पॉवर एन प्लस वन डिवायडेड बाय एन प्लस वन प्लस सी. ओके, तर या पद्धतीने, मग या पद्धतीने जर आपण त्याला इंटिग्रेट केलं तर एक्स टू द पॉवर -13चं इंटेग्रल -13 प्लस वन, अगेन इट इज -13 प्लस वन. ओके, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. ओके, अगेन एक्स टू द पॉवर -13 प्लस वन किती होतात, इट इज -12 आणि डिवाइडला सुद्धा किती -12, इट इज -12 प्लस सी. ओके, इक्वेशन स्मार्ट दिसायला पाहिजे. मग इक्वेशन स्मार्ट दिसण्यासाठी मी त्याला व्यवस्थित मांडणी करतो. इट इज -1/12 असं लिहिलं तरी सुद्धा चालतं. इट इज एक्स टू द पॉवर -12 प्लस सी. दिस इज द सोल्युशन. एक्झाम्पल नंबर 3 ला सॉल्व करू. एक्झाम्पल नंबर 3 किती, एक्स टू द पॉवर 7/2. अगेन लेट दॅट सोल्युशन इज इक्वल्स टू आय इज इक्वल्स टू इंटेग्रल ऑफ, कसं लिहिणार, एक्स टू द पॉवर 7/2 इंटू डी एक्स. परत एकदा पॉवरमध्येच आहे, पण यांची व्हॅल्यू या ठिकाणी यासोबत जर कम्पेअर केलं तर यांची व्हॅल्यू किती आहे, डायरेक्टली आपण कम्पेअर करतो पॉवर फंक्शनसोबत, कारण पॉवरमध्ये आलेले व्हॅल्यूज. मग आता पॉवरमध्ये व्हॅल्यूज आलेले तर एन हा सरळ स्ट्रेट फॉरवर्ड किती आहे 7/2. मग एन जर 7/2 येतो तर आपण काय करू, त्याला स्ट्रेट फॉरवर्ड इंटिग्रेट करू. तर इंटिग्रेट करण्यासाठी एक्सएनचा फॉर्म्युला एक्सएन प्लस वन अपॉन एन प्लस वन, म्हणजेच किती, एक्स टू द पॉवर 7/2 प्लस वन अपॉन 7/2 प्लस वन. ओके, तर काही मुलांना हाही प्रश्न असेल की 7/2 प्लस वनला सॉल्व कसं करतात, तर याला सॉल्व आपण असं करू, 7/2 प्लस वन अपॉन वन, वनला लिहिता येतं 1/1 आणि क्रॉस मल्टिप्लिकेशनसुद्धा करू शकतं. किती होईल, 7 1 7, 2 × 1 2 डिवायडेड बाय 2, 7 आणि 2 9, इट इज 9/2. ओके, किंवा 2 × 1 इट इज 2, 2 + 7 9, इट इज 9/2. अशी पद्धत आहे शॉर्टकट सॉल्व करण्याची. ओके, किती 9/2. तर मग मी लिहितो त्याला, इट इज प्लस सी. तर आपला फॉर्म्युला सांगतोय, हां, 7/2 प्लस वन किती, एक्स टू द पॉवर 9/2. अगेन इट इज 9/2 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. आणि कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल नंतर मी काय करतो, याला पलटी मारता येते बाय डेफिनेशन किंवा बाय रेसिप्रोकल. इट इज 9/2 ला असं लिहिता येतं, इट इज 2/9 इंटू एक्स टू द पॉवर 9/2 प्लस सी. एक्झाम्पल नंबर 4 किती, एक्स टू द पॉवर -5/3 निगेटिव्ह फ्रॅक्शन. ओके, निगेटिव्ह फ्रॅक्शन असल्यावर परत आपला बेसिक रूल तोच आहे की एक्स टू द पॉवर एन, पॉवरमध्ये असलं म्हणजे सगळ्यात आधी पॉवर फॉर्म्युला, पॉवर फंक्शन अप्लाय करा. मग एक्स टू द पॉवर -5/3 साठी एक्स टू द पॉवर -5/3 ला परत पॉवर फंक्शन आहे. पॉवर फंक्शन काय सांगतं, एक्स टू द पॉवर -5/3 प्लस वन -5/3 प्लस वन. ओके, तर -5/3 प्लस वन -5/3 प्लस वन किती, सॉल्व करता येईल. सॉल्व करू साईडला तुम्हाला समजण्यासाठी. -5/3 प्लस वन, 3 1 3 म्हणजे असते -5 + 3 डिवायडेड बाय 3. ओके, -5 + 3 किती, -2/3. ओके, आता अशा पद्धतीने परत कॅल्क्युलेशनचा भाग आहे. -5/3 प्लस वन जर आलेलं आहे त्याचं कॅल्क्युलेशन घेतलं मी, किती येतं, -2/3 डिवायडेड बाय हे सुद्धा किती, -2/3 प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. आता परत मगाशी पलटी मारली तशी याची पलटी होईल, फक्त विथ निगेटिव्ह साईन आलेलं आहे. मग निगेटिव्ह साईन आपण समोर मल्टिप्लाय करतो, डिवाइडला जरी आलं तरी, म्हणजेच हे किती, -3/2 एक्स टू द पॉवर -2/3 प्लस सी. एक्झाम्पल नंबर 5. एक्झाम्पल नंबर 5 दिलेलं होतं, इट इज 2 टू द पॉवर एक्स. सांगितलं की जेही दिलं असेल फंक्शन्स वगैरे त्याला अशा पद्धतीने डिनोट करा, इट इज इंटेग्रल ऑफ 2 टू द पॉवर एक्स. मग आता इंटेग्रल ऑफ 2 टू द पॉवर एक्स हा तुम्हाला असा दिसतोय, तर याला इंटिग्रेट करा. इंटिग्रेट कसं करणार आहे आपण, फर्स्ट ऑफ ऑल हे तर स्टँडर्ड वगैरे दिसत नाही आहे, पण मी आधीच सांगितलं होतं की हा 2 टू द पॉवर एक्स जो आहे तो डेरिव्हेटिव्ह चॅप्टरमध्ये सांगितलं होतं की ए टू द पॉवर एक्स सारखे फंक्शन किंवा या फंक्शनला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो का हा बेस ए कॉन्स्टंट असतो. मग असं जर कॉन्स्टंट म्हटलं तर आपण सगळ्या संख्यांना कॉन्स्टंट म्हणतो, म्हणून 2 टू द पॉवर एक्स सुद्धा एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, 3 टू द पॉवर एक्स सुद्धा एक्सपोनेन्शियल आहे, 4 टू द पॉवर एक्स सुद्धा एक्सपोनेन्शियलच आहे. मग आता हे जे एक्सपोनेन्शियल फंक्शन्स आहेत यांचे इंटिग्रल सुद्धा आपण याच पद्धतीने लिहिणार. ओके, मग या फॉर्ममध्ये जर इंटिग्रल लिहायचे असतील तर फर्स्ट ऑफ ऑल एच्या ऐवजी या ठिकाणी 2 आलेले आहेत, म्हणून बाय डेफिनेशन इटसेल्फ बाय युजिंग दिस फॉर्म्युला मी डायरेक्टली याचं इंटिग्रल लिहू शकतो. इट इज
2 raised to the power x divided by log 2. ओके, प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. नाउ द एक्झाम्पल नंबर 6. एक्झाम्पल नंबर 6 मध्ये 3 फंक्शनचे ॲडिशन आहे, एक्स स्क्वेअर, नंतर 2x, नंतर +1. ओके, तर आता याला इंटिग्रेट करायचं असेल तर आपण एक ॲडिशनचा रूल घेतला होता, की ॲडिशन रूल काय सांगतो की जर मध्ये प्लस प्लस असतील तर आपण प्रत्येक फंक्शनला इंटिग्रल सेपरेट करतो आणि नंतर त्याला इंटिग्रेट करतो. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे हे थोडं असं होईल, इट इज इंटेग्रल ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx प्लस, ओके, इट इज इंटेग्रल ऑफ 2x इंटू dx, ओके, प्लस इट इज इंटेग्रल ऑफ 1 इंटू dx. ओके, अजून एक प्रॉपर्टी घेतली होती आपण की इट इज इंटेग्रल ऑफ k इंटू एफ ऑफ एक्स. ही प्रॉपर्टी सांगितली होती मी की जर असं असेल तर हा k जो असतो कॉन्स्टंट, हा k कॉन्स्टंट त्या इंटेग्रलच्या बाहेर येतो आणि आपण फक्त फंक्शनलाच इंटिग्रेट करतो आणि फंक्शनला इंटिग्रेट करतो ते फंक्शन k इंटू एफ ऑफ एक्स इंटू dx अशा पद्धतीने. तर फर्स्ट ईच अँड एव्हरी टर्म्सला जर इंटिग्रेट करायचं असेल तर आपण फर्स्ट ऑफ ऑल इंटिग्रेट करूया प्रत्येक टर्म्सला. मग प्रत्येक टर्म्सला इंटिग्रेट करण्याच्या आधी मी ही प्रॉपर्टी अप्लाय करतो आणि नंतर इंटिग्रेट करतो. ओके, इट इज इंटेग्रल ऑफ एक्स स्क्वेअर इंटू dx प्लस हा 2 कॉन्स्टंट आहे आणि x हे फंक्शन आहे म्हणून मी 2ला बाहेर घेतो आणि इट इज x इंटू dx असं लिहितो, प्लस इंटेग्रल ऑफ 1. इंटेग्रल ऑफ 1 वगैरे तर माहीतच आहे, हे सगळे फॉर्म्युले आहेत बेसिक. ओके, ही होती प्रॉपर्टी आपली. एक्स स्क्वेअर, त्यानंतर x आणि 1 हे तिन्ही फंक्शनचे इंटेग्रल माहीत पाहिजे तर पहिले 2 फंक्शन्स आपण पॉवर फंक्शन्सने घेऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल एक्स एस टू द पॉवर n. एक्स एस टू द पॉवर nचा फॉर्म्युला होता एक्स एस टू द पॉवर n+1 डिवायडेड बाय n+1 प्लस c. ओके, आणि दुसरा आलेला आहे 1, तर इंटेग्रल ऑफ 1 हे स्टँडर्ड फंक्शन आहे. इंटेग्रल ऑफ 1 इज x प्लस c. ओके, तर आता फक्त जस्ट या ठिकाणी आपल्याला फॉर्म्युला अप्लाय करायची गरज आहे. जे बेसिक होतं फॉर्म्युलेशन, बेसिक मेथड तर एक्सप्लेन झालीच. आता एक्स स्क्वेअर हे या पॉवर फंक्शनसारखं आहे, तर पॉवर फंक्शननुसार त्याला हे करा. ओके, तर काय होईल, एक्स एस टू द पॉवर इट इज 2+1 डिवायडेड बाय 2+1 प्लस 2 टाइम्स इंटेग्रल ऑफ एक्स. इंटेग्रल ऑफ एक्स तर याची पॉवर किती आहे, 1 आहे, म्हणजे परत एकदा पॉवर फंक्शनचाच रूल, तर तो किती होईल, एक्स एस टू द पॉवर 1+1 डिवायडेड बाय 1+1. वाटलंच तर मी ब्रॅकेट घेतो तेच एकदम स्मार्ट दिसण्यासाठी. ओके, प्लस इट इज 1चं इंटेग्रल नेहमी करता फॉर्म्युला एक्स, आणि सांगितलं मी की प्रत्येक वेळेस जर फॉर्म्युला अप्लाय करसाल तर प्लस सी फक्त एकदाच लिहायचा सर्वांसाठी. ओके, इट इज द कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. नाव 2+1 किती, इट इज 3. ओके, डिवायडेड बाय 3 प्लस 2 इंटू एक्स एस टू द पॉवर 1+1 इज 2, अगेन इट इज 2 प्लस एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल. आता राहिला प्रश्न समोर, फक्त x³/3 इथे काही कॅल्क्युलेट होणार आहे, पर प्लस 2 विल गेट कॅन्सल, दिस 2 अँड दिस 2 गेट कॅन्सल. इट इज x² प्लस x प्लस इट इज कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल अँड दिस इज द रिक्वायर्ड आन्सर. एक्झाम्पल नंबर 7. ओके, तर एक्झाम्पल नंबर 7मध्ये परत एकदा तोच रूल आपण अप्लाय करणार, दॅट इज पॉवर फंक्शन एक्स एस टू द पॉवर n इंटू dx किती, एक्स एस टू द पॉवर n+1 अपॉन n+1 प्लस. नाव एक्झाम्पल नंबर 7. एक्झाम्पल नंबर 7मध्ये आपला परत पॉवर फंक्शनचाच फॉर्म्युला अप्लाय होतो. पॉवर फंक्शनचा फॉर्म्युल्यानुसार आपण त्याला सॉल्व करू शकतो. फर्स्ट ऑफ ऑल रूलनुसार ॲडिशन आहे, ॲडिशनमध्ये प्रत्येक टर्म्सला आपण इंटेग्रल सेपरेट करतो, म्हणजे इट इज इंटेग्रल ऑफ x³ इंटू dx प्लस सेकंड फंक्शन घेऊ, इट इज इंटेग्रल ऑफ 3 इंटू x² dx प्लस इट इज 1 इंटेग्रल ऑफ 1 इंटू dx. ओके, नाव सिमिलरली इंटेग्रल ऑफ x³ हे dx नाही वाचलं तरी सुद्धा चालतो. इंटेग्रल ऑफ x³ बाय पॉवर फंक्शन सारखं आहे, म्हणजेच काय झालं असतं, एक्स एस टू द पॉवर 3+1 डिवायडेड बाय 3+1 प्लस. ठीक आहे, आता हा 3 जो आला होता 3 कॉन्स्टंट आहे म्हणून मी तो इंटेग्रलच्या बाहेर घेतो आणि फक्त फंक्शनला इंटिग्रेट करतो, जी की मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण प्रॉपर्टी वापरलेली आहे ऑलरेडी. नंतर सेकंड इंटेग्रल ऑफ 1 मला माहिती इट इज एक्स प्लस कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल सर्वांसाठी एकदाच लिहितो, दॅट इज प्लस सी. ओके, 3 बाहेर आला. आता या ठिकाणी याला ब्रॅकेट देऊ आपण बिकॉज इट इज दिसायला छान दिसेल ते. एक्स रेस टू द पॉवर 3+1 अपॉन 3+1 किती होतात,
x4 अपॉन 4 प्लस 3 ॲज इट इज एक्स स्क्वेअरचं इंटेग्रल. एक्स स्क्वेअरचं इंटेग्रल आता मी डायरेक्टच लिहितो सम करून. ओके, एक्स स्क्वेअरचं इंटेग्रल होईल एक्स रेज टू द पॉवर 3 अपॉन 3 प्लस एक्स प्लस सी ॲज इट इज. ओके, या ठिकाणी परत एकदा 3 कॅन्सल होतील अँड दिस रिमेन्स जस्ट एक्स रेज टू द पॉवर 4 अपॉन 4 प्लस इट इज एक्स क्यूब प्लस एक्स प्लस सी. दिस इज द रिक्वायर्ड सोल्यूशन. खूप सिंपल आहे. एक्झाम्पल नंबर 8, I is equals to integral of x5 plus a raised to the power x into dx. ओके, तर सगळ्यात आधी ॲडिशन आलेली आहे आणि दोन्ही फंक्शन इंटेग्रेबल आहेत, म्हणजे याचं इंटेग्रल निघतं याचं इंटेग्रल निघतं. सहसा दोघांना इंटेग्रल सेपरेट करा. इट इज इंटेग्रल ऑफ एक्स रेज टू द पॉवर 5 इंटू डी एक्स प्लस इंटेग्रल ऑफ ए रेज टू द पॉवर एक्स इंटू डी एक्स. ओके, आफ्टर दिस यानंतर काय करू पहा, एक्स रेज टू द पॉवर 5ला इंटिग्रेट करतो मी विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला दॅट इज एक्स रेज टू द पॉवर एन. एनची जागा 5ने घेतलेली आहे, म्हणजेच मी त्याला लिहितो एक्स रेज टू द पॉवर 5 प्लस 1 डिवायडेड बाय 5 प्लस 1 प्लस ए रेज टू द पॉवर एक्सचं इंटेग्रल. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे एक्सपोनेन्शियल फंक्शनचा, इंटेग्रल ऑफ ए रेज टू द पॉवर एक्स किती होता आठवायलाच पाहिजे, दॅट इज ए रेज टू द पॉवर एक्स अपॉन लॉग ए प्लस सी. ओके, तर आता that is the formula a raised to the power x upon log of a plus constant of integral, that is x raised to the power 6 divided by x raised to the power 6 plus a raised to the power x upon log a plus it is constant. Now example number 9. example number 9 मध्ये परत सबस्ट्रॅक्शन आहे आणि दोन्ही फंक्शन इंटेग्रेबल असल्यामुळे मी दोघांनाही इंटेग्रल सेपरेट करतोय. ते अशा पद्धतीने इट इज इंटेग्रल ऑफ 7 रेज टू द पॉवर एक्स डी एक्स मायनस इंटेग्रल ऑफ कॉस एक्स डी एक्स. ओके, इथपर्यंत काही डाऊट नाही आहे. तर आता इंटेग्रल ऑफ 7 रेज टू द पॉवर एक्स अगेन बाय डेफिनेशन ऑफ एक्सपोनेन्शियल. व्हॉट इज द एक्सपोनेन्शियल? ए रेज टू द पॉवर एक्स डी एक्स. किती होता हा? ए रेज टू द पॉवर एक्स डिवायडेड बाय लॉग ए प्लस सी. सिमिलरली इट इज इंटेग्रल ऑफ कॉस एक्स. इंटेग्रल ऑफ कॉस एक्स किती? फक्त साइन एक्स. कारण काय तर डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन एक्स हा कॉस एक्स येतो. ओके, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स हा साइन एक्स हा कॉस एक्स येतो, म्हणून इंटेग्रल ऑफ कॉस एक्स किती? जस्ट साइन एक्स. दोन्ही फॉर्म्युले अप्लाय केले तर एका स्टेपमध्ये होऊन जाईल. किती पहा, ए रेज टू द पॉवर एक्स सारखं फंक्शन आहे, दॅट इज एक्सपोनेन्शियल फंक्शन, म्हणून याचं इंटेग्रल होईल 7 रेज टू द पॉवर एक्स डिवायडेड बाय इट इज लॉग 7 मायनस इंटेग्रल ऑफ कॉस एक्सचं इंटेग्रल असणार आहे इट इज साइन एक्स प्लस हा कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल सर्वांना एकच लिहितो आपण 7 रेज टू द पॉवर एक्स अपॉन लॉग 7 मायनस साइन एक्स प्लस सी. इट वॉज द नंबर 9. नाव लास्ट वन दॅट इज 10 नंबर. नाव द इंटेग्रल ऑफ साइन एक्स प्लस कॉस एक्स प्लस 2 इंटू टी एक्स या फंक्शनचं इंटेग्रल. आता या फंक्शनचं इंटेग्रल आपण कॅल्क्युलेट करणार. अशा पद्धतीने प्रत्येक टर्म्सला इंटेग्रल सेपरेट करा. मी दिस गिव्स अस इंटेग्रल ऑफ साइन एक्स डी एक्स प्लस इंटेग्रल ऑफ कॉस एक्स डी एक्स प्लस इंटेग्रल ऑफ 2 इंटू डी एक्स. ओके, ठीक आहे. तर आपण परत या फंक्शनला इंटिग्रेट करू. फंक्शनला इंटिग्रेट करण्यासाठी आता परत एकदा फॉर्म्युल्यांची गरज आहे. इंटेग्रल ऑफ साइन एक्स किती? ऑलरेडी फॉर्म्युला सर्वांना माहिती आहे. इंटेग्रल ऑफ साइन एक्स म्हणतोय मी, डेरिव्हेटिव्ह नाही आहे. इंटेग्रल ऑफ साइन एक्स असतो मायनस कॉस एक्स प्लस सी. ओके, इंटेग्रल ऑफ साइन एक्स किती येतो? इंटेग्रल ऑफ साइन एक्स इज मायनस कॉस एक्स प्लस इंटेग्रल ऑफ कॉस एक्स इज जस्ट साइन एक्स. ओके, अँड प्लस इंटेग्रल ऑफ 2. इंटेग्रल ऑफ 2 तर 2 कॉन्स्टंट आहे, मी साईडला सॉल्व करतो. इंटेग्रल ऑफ 2 इंटू डी एक्स सांगितलं होतं की कॉन्स्टंट जर असेल तर तो इंटेग्रलच्या बाहेर घ्यायचा, म्हणजे 2 इंटू हे झालं असतं 2 बाहेर आलं असतं तर हे असतं 2 इंटू इंटेग्रल ऑफ डी एक्स. तर इथे काही नाही म्हणजेच किती असतो 1. अँड 1चं इंटेग्रल माहिती आहे आपल्याला किती? एक्स, म्हणजे उत्तर किती असतं त्याचं 2x. देअरफॉर इट इज 2x. आणि या सर्वांसाठी कॉन्स्टंट ऑफ इंटेग्रल किती? प्लस सी. अँड दिस इज नथिंग बट द रिक्वायर्ड सोल्युशन of last example.